विश्व स्वास्थ्यं भवतु। शरीरावर अचानक लाल चट्टे येणे, पुरळ, प्रचंड खाज असणे, शरीर अस्वस्थ जाणवणे याला शीतपित्त, अर्टिकॅरिया किंवा बोलीभाषेत अंगावर पित्त उठलं असं म्हणतो। शीतपित्त हा आयुर्वेदानुसार त्रिदोषज व्याधी सांगितला आहे, पण त्यातही वात आणि पित्त डॉमिनंट असतो। शीतपित्तामध्ये बोलतानाच दोन विरुद्ध गुणांचा म्हणजे थंड आणि उष्ण गुणांचा आपल्याला विचार करावा लागतो। जेव्हा आपल्या शरीरात स्ट्रेस निर्माण होतो किंवा उष्णता निर्माण होण्यासारखे काही आपण अपथ्य आहार विहार घेतल्या गेला किंवा ॲलर्जिक रिॲक्शन यामुळे सेल्समधून हिस्टामिन सिक्रेट होतं व त्यामुळे व्हेसल्समधून एक फ्लुइड बाहेर पडलं जातं, ज्यामुळे शरीरावर रॅश दिसू लागते व अशा वेळेस नर्व्सकडून ब्रेनला सिग्नल जातो व प्रचंड खाज निर्माण होते। अशा प्रकारे हे अर्टिकॅरियाचं सातत्य चालू राहतं। अशावेळी अँटीहिस्टामिन किंवा अँटी ॲलर्जिक अशी ट्रीटमेंट घेऊन सिम्प्टोमॅटिकली आपल्याला त्याची लक्षणं कमी करता येतात, पण त्याला पूर्णतः आयुर्वेदानुसार काढायचं असेल तर शोधन आणि शमन चिकित्सा सांगितल्या आहे। शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातील विरेचन इथे खूप छान उपयुक्त होतं, तर शमन चिकित्सेमध्ये बृहत हरिद्राखंड चूर्ण, सारीवाद्यासव किंवा पित्त कमी करणारी औषधांचा उपयोग छान होतो, पण नक्कीच तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊन। शीतपित्ताची कारणे काय आहेत तर अति तिखट, आंबट, आंबवलेले, खारट पदार्थ खाणे, त्याचप्रमाणे अति जागरण करणे, एसीमध्ये अधिक काळ बसणे, तसेच स्ट्रेस, ताणतणाव यामध्ये राहणे याची तसेच ॲलर्जिक रिॲक्शनसुद्धा यासाठी कारणीभूत ठरतात। अशा असात्म्य आहार विहारामुळे धातू दौर्बल्य निर्माण होतं व त्यामुळे आपली इम्युनिटी कमी होते व म्हणून कुठल्याही ॲलर्जंटला शरीर लवकर बळी पडतं आणि अर्टिकॅरिया उद्भवतो। शीतपित्तामध्ये काळे मिरे अतिउत्तम काम करतं, कारण त्यात असलेल्या पायपेरिन नावाचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल जे अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी ॲलर्जिक म्हणून काम करतं। आता काळे मिरे हे उष्ण गुणात्मक आहे आणि हे पित्तावर कसं चालतं तर शीतपित्तामध्ये मी पूर्वीच सांगितलं, ज्यामध्ये त्रिदोषाचा प्रकोप असतो, त्यातही जेव्हा कफाचं आवरण होऊन वात आणि पित्त प्रकोपित होतं, या कफाच्या आवरणाला भेदन करण्यासाठी काळ्या मिरेचा अतिउत्तम उपयोग होतो। शीतपित्ताचे प्रिकॉशन म्हणून तुरटी पाण्याने स्नान करणे, अति गरम पाणी स्नानासाठी वर्ज्य सांगितले आहे। जेव्हा शीतपित्ताचा एपिसोड तयार होतो तेव्हा मोहरी तेल आणि कापूर मिक्स करून त्या भागावर चोळल्यास शीतपित्त त्वरित कमी झालेले असते। तसेच शीतपित्तामध्ये विरेचन सांगितले आहे व त्यासाठी गंधर्वहस्त्यादी एरंड तेलाचा उत्तम उपयोग होतो, पण परत तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेऊनच। असे हे शीतपित्ताचा त्रास हा अगदी काही कालावधीपासून चालू होतो व नंतर तो बरेच दिवसपर्यंत चालतो। अशा वेळेस नित्य विरेचनम म्हणजे घरगुती घरच्या घरी आपण एरंड तेल रोज रात्री झोपताना घेतले असता आपण स्वतःची शरीर शुद्धी करून घेणे व या शीतपित्तापासून मुक्तता मिळवू शकतो। धन्यवाद।